नमस्कार मंडळींनो, भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी आणि मी तुमचा लाडका रुप्या म्हणजेच रुपेशवीर तुमचं एवा कोकण आपलंच असं म्हणत मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर कोकणामध्ये नवरात्र धूमधडाक्यात चालू आहे आणि कोकणातील अनेक गावामध्ये गावच्या ग्रामदेवतेमध्ये मंदिरामध्ये जागरण आहे चालू. तर तसंच आज मी गुहागर तालुक्यातील मुंडर या गावी आलो आहे. तर येथील नवसाला पावणारी दसरगवर आहे. तर तिथील आपण माहिती घेऊया. तसंच इथल्या कार्यक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत आणि खरं तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. तसंच व्हिडिओ आवडलीस लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाऊया आपण.
मित्रांनो इथे कार्यक्रम तर इथल्या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊया. तर आता कार्यक्रम झाला आहे, तर त्याचबरोबर आपल्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत. सर, तुमचं नाव सांगा. देवस्थान कमिटी अध्यक्ष. सर, ही परंपरा आहे ती किती जुनी आहे आणि त्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. ही परंपरा गेली 60-65 वर्षापासून तर इथे चालू आहे. त्यापूर्वी गावामुळे गेली 20 वर्ष मध्यंतरी बंद होतं. त्यापूर्वी पण चालू होतं. काही लोकांच्या वादामुळे 60 वर्षापूर्वी 20-25 वर्ष बंद होतं आणि परत नंतर चालू केली. ते अद्यापर्यंत कंटिन्यू चालू आहे. म्हणजे हिला इतिहास खूप जुना आहे. ओके, 100 वर्षापूर्वीचा. ओके, म्हणजे आणि इथला जो ऐतिहासिक जो बहिणी भावांचा जो बोलतात, म्हणजे तुरंबव, तिथे शारदा देवी आहे, तर तसं काय आहे का? तुरुंबवचे ह्या तिन्ही बहिणी, तुरुंबव, गिमी आणि मुंडर. तुरुंबव मोठी बहीण, गिमी 2 नंबर आणि आमची मुंडरची 3 नंबर बहीण. देवीचं नाव काय आहे आपल्या? सोलापशी गौरी. सोलापशी देवी. आणि नवरात्रीत एवढा उत्साहाने हा सण साजरा करताय, तर ह्यामागे वातावरण वगैरे कसं असतं इथलं? वातावरण आमचं कुठे जाहिरात केली जात नाही. ज्यांना मुलं आमच्या देवीच्या ह्याच्यामुळे नवसामुळे होतात ते ऑटोमॅटिक त्यांचा प्रचार करतात ऑटोमॅटिक. आणि त्यामुळे ती आमच्या म्हणजे थोडक्यात आपली जी ही देवी आहे मुंडरगावची ग्रामदेवता नवसाला पावणारी आहे. मुलांच्या नवसाला पावणारी, ज्यांना मुलं होत नाहीत अशा लोकांना पावणारी. मला सांगा सर, इथे कुठून कुठून लोक येतात आपल्या? पूर्ण महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या बाहेर पण कलकत्ता, केरळ इकडून पण येऊन गेलेले आहेत आणि त्यांना मुलं झालेली आहेत. काय बोलता? खरंच मित्रांनो, नवसाला पावणारे देव आहे. आणि अजून एक मला माहिती पाहिजे. खरं तर ही खूप जुनी परंपरा आहे, पण तुम्हाला आता सांगता येईल का किती वर्ष तरी पण आधी असेल? तुम्ही जन्मलात तेव्हापासून चालू होतं? हे 70 वर्ष आहे. मला वाटतं मी 8-9 वर्षाचा असताना ही देवी आम्ही गिमीवरून नाचत वाढवत आणलेली आहे. त्यापूर्वी 10-15-20-25 वर्ष मला बंद होती आमच्या जुन्या लोकांच्या काही वादामुळे. ती 20-25 वर्ष बंद होती. त्यापूर्वी ती वाढत होती 100 वर्षापूर्वी. अशी परंपरा आहे ती. आता पालखीचं सुद्धा आगमन आहे, तर पालखी म्हणजे रूप लावणं असतं की कसं काय? हे रूप गावच्या देवळात लावलं जातं. ते रूप ज्या दिवशी घटीदेव बसतो त्या दिवशी दुपारी 2 वाजल्यानंतर ते रूप लावून पालखी नाचवत सहाणेवर आणली जाते. आणि सहाणेवर आणल्यानंतर जी गौरीचं झाड आहे पाठीमध्ये, ते त्यासाठी एक विहीर आहे ठराविक नेहमीच, म्हणजे पाणवठ्याची ठिकाण, तिथून ती गौरीला आणलं जातं आणि तिला साडी नेसून बसवलं जातं. आणि हा कार्यक्रम किती दिवस चालू असतो साधारण? पहिले 2 दिवस तुरुंबव आणि गिमीचे असतात. 3ऱ्या दिवसापासून आमची गौरीला वाढायला सुरुवात होते, ते शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत. तर मित्रांनो, बघितलात एक कोकणातील मुंडर या गावची ग्रामदेवता सोलापशी आईचा इतिहास पाहून मी सुद्धा थक्क झालो. खरं तर इथल्या ग्रामस्थांचे आणि इथल्या कमिटीचे धन्यवाद मानतो आणि आपल्याला माहिती भेटली. खरंच धन्यवाद. मित्रांनो, आपण आता मुंडर गावातील ग्रामस्थांना भेटतोय. तर त्याचसोबत आपल्या इथे आता बबलूदा आहे, त्याच्याकडून आपण जाणून घेऊया. बबलूदा, खरं तर तू एवढ्या वर्षी इथे जात्रेत नाचतोयस, तर तुझा अनुभव सांग. आणि त्याचबरोबर इथला जी इथे आल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी जी जागृत होते, तर त्यामागचं कारण सांग. म्हणजे माझा जन्म झाल्यापासून 40 वर्ष माझ्या वडिलोपार्जित म्हणजे माझे आजोबा, वडील, त्याच्यानंतर आमची पिढी, आमची पुढची पिढी ही आमची सोलापशी माता म्हणजे वाडजाई आमचं देवस्थान आहे आणि सोलापशी आमचं देवस्थान आहे. या देवस्थानाची अशी खासियत आहे ही
तर मित्रांनो, येथील ग्रामस्थांशी आपण बोलता बोलता एक देवीचा महिमा, साक्षात देवीचा महिमा काय आहे तर ह्या येथील ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊया. काय तुमचे नाव सांगा. जाधव. ओके. जे झाड आहे ते तुमच्याच घरात म्हणजे किती वर्षे साधारण? ते आमच्या पंजोपासून म्हणजे सांगता येणार नाही. आणि तुम्हाला असं देवीचा महिमा वगैरे काय म्हणजे कधी आता आलाय का साक्षात्कार, किंवा एखादा असं परवा एक गोष्ट ऐकली की त्या मुलीला साक्षात्कार झाला, स्वप्न पडला, म्हणजे त्याच्याबद्दल सांगाल थोडं? इथे पण ओपन केलं. आई वडील वारले होते. आई वडील वारले. हां. त्याच्यामुळे तिला म्हणजे समजलं नव्हतं मी नवसाची आहे का काय. बरं झालं. त्याच्यामुळे तिला ते तिकडे जाणीव झाली त्यानंतर तिची शोध करत मुंडर गावामध्ये आली. म्हणजे तिचा मामा इकडचा आहे? नाही, कुठे आहेत आपल्याला. हां. पण ते आम्ही इथं आली तेव्हा आम्हाला समजलं हे ठिकाणी गाठलं. ते मग इथंपर्यंत पोहोचली. नवस फेडला गेला. तर मित्रांनो, पाहू शकता सोलापच्या आईचा हा महिमा अगाध आहे. आणि इथला आता बघितलं एक खरं तर कहाणीच असेल. स्वप्न पडलं त्या मुलीला, किती वर्षांनी स्वप्न पडलं. तिचे आई वडील या जगात नाहीत आणि खरं तर एक नवसाची मुलगी होती ती, आणि देवी ती स्वतः स्वप्नात आली तिच्या, आणि तिने तो नवस तिच्याकडून फेडून घेतला. तर खरंच देवीचा महिमा अगाध आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ संपवत आहे. तर आपल्यासोबत आहे तेजस लांजेकर. त्याचं सुद्धा चॅनल आहे, आणि त्याचबरोबर इथला जो कार्यक्रम आहे अप्रतिम आहे मित्रांनो. नक्कीच नवरात्रीमध्ये आहे ना, तुम्ही इथे एकदा तरी भेट द्या. हा कार्यक्रम नक्की पाहायला या. तसंच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, तसं भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.